सुरुवातीला माफ करा असं म्हटलं, काही कारणास्तव की युवा सदा साकेत काही कारणास्तव जे येऊ शकते नाही त्याकरता मी तुम्हा सर्वांच्या दिलगिरी व्यक्त करतो. आज सकाळपासून आमच्या महाकाळ प्रवर्तनामध्ये अभिषेक संपन्न झालेला आहे आणि आज संध्याकाळी एक महान असा कार्यक्रम संगीतमय म्हणजे कीर्तनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. तर सर्वप्रथम आमची आजची सुहास बोले त्यांची शिष्या कुमारी आकांक्षा अमोल प्रभू सध्या ती देवेश मासा कॉलेजमध्ये कला शाखेत शिकत आहे. आतापर्यंत गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक जवळजवळ 450 कीर्तन त्यांनी केलेले आहे. मी आमचे देवस्थानाचे सचिव नियुक्त करणे विनंती करतो की त्यांना लहान सत्कार देऊन त्यांचं मनपूर्वक स्वागत करावं. सर्वांना विनंती करतो काय आहे त्यांचे स्वागत करावं. धन्यवाद. तसेच आमचे सावंतवाडा मांडवी युवा संवादिनी अनेक नाटकामध्ये त्यांनी आपली संधी साथ दिलेली आहे. तसे युवा संवादिनी प्रज्वल सावंत मी विलास पेंडिंग करायला विनंती करतो की त्यांना लहानसा पुष्पभूषण देऊन त्यांचं स्वागत करावं. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर आमचे युवा तबलापटू सर्वांना परिचित आहेत. हसतमुख चेहरा सतत कुठे भेटला तर हसतमुख चेहऱ्याने आम्हाला ते हात मारतात आणि कुठल्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित असतात. असं आमचे युवा तबलापटू माननीय अविनाश गडेकर मी आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीधर मांजरेकर यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं लहान पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. धावतो चान्स पडलो. आता तुला पुष्प देण्याचा योगायोग आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांना लाभलेले आहे. खूप खूप धन्यवाद. आकांक्षा अमोल प्रभू यांना या कीर्तनाला सुरुवात करावी. धन्यवाद. Guru
देवा, माझे मन तुझ्या चरणाशी एकाग्र हो. त्या मनाला संसाराच्या संकटात पडू देऊ नकोस. तुझ्या नामाचे स्मरण आणि संतांचा समागम मनात सतत घडू. भलत्याच भ्रमात गोंधळात मी पडणार नाही असे कर. पायाने तीर्थयात्रा, मुखाने रामनाम हरिनाम उच्चारण्याचा माझा नियम सिद्धीला आहे. याशिवाय माझे काहीही मागणे नाही. तुझी सेवा, तुझी भक्ती करण्याची संधी मला कार्याची दे. ईश्वराच्या ठिकाणी असलेली आपली भक्ती दृढ व्हावी अशी भूमिका आहे. आजच्या पूर्वरंगात भक्ती उत्पन्न होण्याची किंवा भक्ती स्थिर होण्याची साधने कोणती याचा आपण आज विचार करणार. सिद्धाचार्य वर्णन करतात, तसेच अखंड भजनाने, नामस्मरणाने ते भगवत प्रेम उत्पन्न होईल. त्याकरिता विषय त्याग हा महत्वाचा आहे. आपल्या इंद्रियांना भोग देणाऱ्या विषयांचा त्याग करणे हे पहिले साधन आहे. विषय शब्दाचा अर्थच असा आहे, हे विषय दुःखच देतात. नको रे बाबा, हे विषय नकोच. हे विषय घातक आहे, वाईट आहे. श्री गणेश स्तोत्रात या विषयाबद्दल, विषयांच्या दुःखाबद्दल वर्णन केले आहे.
आपल्याला उपदेश केला आहे की श्रीचरणी देवाच्या चरणी आपले मन स्थिर राहू. कोणतीही गोष्ट कार्य करण्यासाठी आधी ते मनात यावे लागते आणि मग हेच मुख्य आहे. कवी त्या मनाला उपदेश करताना सांगतात की त्या मनाने आपल्याला भक्ती करण्यासाठी शक्ती द्यावी, ताकद द्यावी, बळ द्यावे. श्रोतेहो, आपले मन खंबीर असावे. आपल्या मनावर आपला विश्वास असावा. कुठल्याही चांगल्या कार्यासाठी आपले मन खंबीर पाहिजे. जो मनाने खंबीर आहे तो आयुष्यात खूप काही करू शकतो. श्रोतेहो, आपल्या मनावर हरिनामाचे संस्कार करून माणूस आनंदी जीवन जगू शकतो. आज आपल्या मनात नाना प्रकारचे विचार येतात. चांगले कमी आणि वाईट जास्त. जसं मोबाईलवर रात्रीचं बोलणं थोडं असतं आणि व्यर्थ बोलणं अर्धा तास असतो. फापट बसारा मात्र खूपच असतो. चांगले कमी आणि वाईट जास्त. श्रोतेहो, आपले मन देवाच्या चरणी लागण्यासाठी काय करता येईल? पहा, संत कवी मोरोपंत आपल्याला एकावली या पद्यात सांगतात. हे काव्य संत मोरोपंतांचे आहे. याचा अर्थ आपला देवावरचा विश्वास कधीच ढळू नये, न निश्चय कधी ढळू नये. वाईट कसल्या बाधा असतील तर त्या सगळ्या पण भक्ती मात्र घडो. माझे चित्त, माझे मन भजनामध्ये, कीर्तनामध्ये रंगून जाऊ. माझी मती सत्मार्गाकडे वळो. सारा दुराभिमान माझा गळो. माझे मन वाईट विचारात न पडो. त्या मनाला आत्मबोध मिळू दे. संत कवी मोरोपंत आपल्याला एकावली या पद्यात सांगतात. सज्जनांनो, आपल्या मनावर आपला ताबा पाहिजे. जर आपल्या मनावर आपला ताबा नसेल तर आपले जीवन अशांतीकडे जाते. सत्याची कास सोडून माणूस असत्याच्या वाटेने जातो आणि इच्छा मात्र सुखाची करतो. समर्थ रामदास स्वामी मनाला उपदेश करताना सांगतात. मना
होतो माणसाच्या वागण्यातून, बोलण्यातून, कामातून, पूजा उपासनेतून, व्यवहारातून. ज्यावेळी सत्य संपते म्हणजे आपण सत्य सोडतो, त्यावेळी असत्य आपल्या जीवनात वाढू लागते आणि असत्याबरोबर पापही वाढू लागते आणि आपले जीवन नाशाकडे जाते. म्हणून समर्थ सांगतात, खोटे बोलू नका आणि सत्य सोडू नका. सज्जनो, पूर्वी वडीलधारी माणसे आपल्याला उपदेश करीत असत. त्याला आजीचे बोल म्हणतात. सकाळी उठून देवास बजावे, गुरुसी वंदावे, जिवे खावे. वडिलांची आज्ञा घेतल्या वाचून घरातून कुठेही बाहेर जाऊ नये. दिवसातून एकदा तरी आपल्या आई वडिलांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करावा. श्रोते हो, हे चित्ती जो धरील बोल त्याचे कल्याण होईल. अशा प्रकारे आपले मन देवाच्या चरणी ठेवून संसार केल्यास तो उत्तमच होतो. सुभाषितकार म्हणतात, या विषय वासनेतून मुक्त होण्यासाठी नृसिंह भगवान प्रल्हादाला सांगतात की या जगाला सुखी करण्यासाठी मी 2 अमृत निर्माण केली आहेत. त्यातील एक आहे नामामृत आणि दुसरे आहे कथामृत. श्रोते हो, जेव्हा जेव्हा मनात विषयांचा, पापांचा प्रवेश होईल तेव्हा तेव्हा कथामृत म्हणजेच हरिकथा ऐका आणि नामामृत म्हणजेच नामस्मरण करा. आपल्यावर हरिनामाचे संस्कार करून माणूस आनंदी जीवन जगू शकतो. म्हणून देवा माझे मन लावू तुझे चरणी. देवाच्या नामात आपण रंगलो तर सुख, समाधान, आनंद आहे. सगळे संत सदानकदा हरिनामातच गुंतलेले होते. देवाच्या नामापासून इतर कोणतीही गोष्ट त्यांना आवडत नसे. अहो, हरिनाम हेच त्यांचे मुख्य होते. नाते, गोते, मौज, मजा, खाणे, पिणे या सर्व गोष्टींकडे त्यांचे लक्ष नव्हते. त्यांच्या आई वडिलांसकट त्यांचाही विषय नारायणच होता. श्रोते हो, नाही तर आपले कसे होते ते आपणच तपासून पहा. विषय तो ज्ञानचा साधनार ज्ञान, विषय तो ज्ञानचा साधनार ज्ञान.
आपण मृगाच्या मागे धावताना कर्तव्यातला अनंत विसरलो. स्वतःमध्ये मग्न राहून दुसऱ्यांचे विचार विसरलो. सतत धावताना थोडा वेळ थांबणं विसरलो. जागेपणी सुख मिळविताना सुखाने झोपणं विसरलो. सज्जन हो कलियुगामध्ये हरिनाम घेतल्याशिवाय राहू नका. येता जाता उठता बसता हरिनाम घेतलेच पाहिजे. श्रोते हो, संत तुकाराम महाराज आपल्याला जागे करताना सांगतात की विषय वासना मौज मजा खाऊया खाऊया मजा करूया व्यभिचार करूया आदी हे विषय आपल्या जीवनाला घातक आहेत. हे विषय सुरुवातीला गोड लागतात पण परिणामी विषासारखे असतात. उलट चांगले विषय शिस्त, नम्रता, समाजसेवा, सेवाभाव, भक्ती हे सुरुवातीला नकोसे वाटतात पण परिणामी आपले जीवन गोड सुखी करतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड. विषयांचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. विषय वाचनीत गुंतलेल्या, खाण्यापिण्यात गप्पा गोष्टीत रमलेल्या, व्यर्थरिकाम टेकड्या लोकांना शेवटी खूप त्रास भोगावे लागतात. तसेच मेल्यानंतर यमदंड म्हणजेच शिक्षा भोगावी लागते. श्रोते हो, आपल्या आई वडिलांसकट सगळ्यांचाच परमात्मा तो ईश्वर आहे, तो परमेश्वर आहे. त्याकरिता आपल्या आई वडिलांसकट सगळ्यांचाच विषय नारायण झालाच पाहिजे. लक्ष्मीपती परमात्मा हाती आल्यावर भक्तास सर्वच विषय नकोसे होतात. तो त्यापासून निवृत्त होतो आणि तेव्हा त्याला मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. संत विषयांच्या ध्यानाबद्दल सांगतात, जो करील विषयांचे ध्यान, जो करील विषयांचे ध्यान, तो होईल विषयी निमग्न, तो होईल विषयी निमग्न. जो करील माझे
काही कलावून आत्मसात केले, नित्य नियमित देवाचे नामस्मरण केले तर परमेश्वर आपल्या रक्षणाकरिता येईलच. पण त्याकरिता आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घेतला. या सवयीने आपल्या जिभेला नामाची आपोआपच आठवण होईल. नामात गोडी येण्यासाठी नामच घेतले पाहिजे. सप्तश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी स्वतः हा उत्तम संसार केला. आपल्याबरोबर अनेकांचे संसार उभे केले. अहो ते कशाच्या आधारावर? तर एकमेव साधन हरिभक्ती. मन ईश्वराच्या चरणी ठेवून संसार केल्यास तो उत्तमच होतो. त्याकरिता आपल्या मनावर हरिनामाचे संस्कार होणे महत्वाचे. आपण चांगले केले तर आपले चांगले होते. पण आजकाल असे कमी दिसते. कारण काय? आज माणसे चांगले बोलतात पण वाईट कार्य करतात. याचा परिणाम दुःखच. आपण काय करतो, काय बोलतो, सत्य काय, असत्य काय, आपण जे करतो ते आपल्या देवाला, आपल्या आई वडिलांना आवडेल का, याचा विचार करावा. वाईट कर्मामध्ये सुख, समाधान, आनंद नाही. समर्थ रामदास म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधुरी आहे, मनात माझी रे पूर्व संचित केले, मनात माझी रे पूर्व संचित केले, दया सानिध्य भोगणे प्राप्त झाले, जय जय रघुवीर समर्था. जगी सर्व सुखी असा कोण आहे? प्रत्येकाला कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश मिळणे हा प्रपंचाचा धर्मच आहे. हे ओळखून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना त्या ईश्वराच्या इच्छेने घडून येतात हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. मन शुद्ध ठेवले पाहिजे. सत्कर्मामध्ये राहिले पाहिजे. श्रोते हो, आपले जीवन बदलण्याकरिता कपडे बदलण्याची, भगवी वस्त्रे घालण्याची गरज नाही. गरज आहे ती हृदय बदलण्याची. त्याच्यासाठी मन बदलण्याची गरज नाही. श्रोते हो, मनाचे गुलाम होऊ नका, मनाला गुलाम बनवा. मनाच्या ताब्यात जाऊ नका, मनाला आपल्या ताब्यात ठेवा. आणि आपल्या ताब्यात म्हणजेच त्या देवाच्या